नाईक साहेब तुमची छत्री. नमस्कार. काय बोलते कुणाची वाट बघायला? मीच या काय बघा उघडून. अहो साहेब काय लाजायचंय त्याच्या. ये बघा हे काय हे स्टेशन बाहेरचं काम. म्हणजे म्हणजे तुमच्या आणि आमच्या दोस्तीची सुरुवात. मोठे साहेब आमचं एक काम करून टाका की राव. त्या रानाचा मॅटर संपून टाका एकदाच. तुम्ही काय लाच द्यायला लागलाय का रानाला वाचवण्यासाठी? नाही जमणार. वाचवण्यासाठी नाही हो, रानाला संपवण्यासाठी. काय मोहिते साहेब लई दिवस झाले मी दुर्लक्ष करत होतो, पण आजकाल या रानाचा शहाणपणा लई चांगला घ्यायला लागला. अहो मरणाचं नुकसान झालंय माझं. पण आजकाल या रानामुळं माझ्या घरच्या माणसांना लई धोका आहे. तवा करून टाका एन्काउंटर. नाही नाही पैसे घेऊन मी असते काम करत असतो. अहो पैशासाठी नाही हो, माझ्या घरच्या माणसांना वाचवण्यासाठी म्हणालोय मी. आणि ते मी गुरुनी माझ्या स्वप्नात येऊन सांगितलं म्हणून म्हणायलोय. अहो देवाच्याच मनात असेल. अहो म्हणून तर दृष्टांत दिला ना आपल्या बाबांनी. तुमचा बाबांनी? होय बाबांनी. सदानंद बाबा साहेब. अहो तुमचं ना आमचं बाबा एकच आहे, सदानंद बाबा. मी का नाही आश्रमात दर शुक्रवारी जात असतो दर्शनाला बाबांच्या. या टायमाला गेलो आणि पायच धरले, साखड घातला. म्हटलं बाबा काहीतरी मार्ग दावा. आणि बाबाने तुमचा मार्ग दावला. म्हणले रानाला संपवा. तुमच्या बी मनात आहेच की रानाला संपवायचं. आणि मामा बघा की कधी नाही ते झाले ह्यो गुंड त्यांनी साहेबांनी लय त्रास द्यायला लागलाय. होय की नाही साहेब? द्यायला लागलाय की नाही? तेव्हा मनावर घ्या, त्या रानाला संपवा. मग तुमचं प्रमोशन होणार आणि तुमचं नाव बी होणार. म्हणजे पैसा तो पैसा आणि नाव ते नाव. आणि कसं आहे साहेब, तुमच्या दोघांच्या गुरूंनी सांगितलंय, म्हणजे दृष्टांत देऊन सांगितलंय, तेवढं करा की. वय म्हणा साहेब, वय म्हणा. नाईक साहेब मी वर्ण लई साधी दिसता राव, पण आतनं एकदमच काळे कुट्टे बरं का. कसं आहे मोहिते साहेब, हत्तीचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असतात. आणि आम्ही या जंगलातले हत्ती आहे. कसं आहे शांत निवांत मध्ये चालत असतो, पण जर कुणी जास्त मस्ती केली तर पायाखाली चिडत असते. आणि या रानानं लईच मस्ती केली आहे, तेव्हा त्याला चिडायला लागणार म्हणजे लागणार. फक्त एवढं सांगा, तुम्ही आमच्या संगत आहे का नाही? हत्ती आणि शिव होऊन जाऊ दे की दोस्ती. हे घ्या वय म्हणा साहेब, वय म्हणा. ठीक आहे, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. वा 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 मामा, आता खरी मजा येणार. राणा तू का आता वाचत नाहीस.
एवढीच काळजी वाटते, जरा दोन शब्द प्रेमाने बोलत जावा की. चुपचाप जेवा आणि निघा लवकर. ऐकलंस का गोदक्का? सून कशी मला हाक लावायला लागले आणि तू गप्प बस. राणा आता गप जेव बघू. तुम्ही समजे बी जेवा की. तुमचं जेवण होऊ द्या, उरलं तर आम्ही जेवू. अहो, पण असं कसं? आम्ही एक दिवस उपाशी राहिलो ना तर काही फरक नाही पडणार. तुम्ही पोटभर जेवा. अरे वा गोदक्का, लय दिवसांनी तुझ्या हातचं खाल्लं बघ. आता बायकोच्या हातचं बी लवकरात लवकर जेव आणि हे मिटव समज लवकर बाबा. लवकरच मिटव. मला फक्त काय दिवस पाहिजेत अजून. बर चल जेव आता पोटभर. राणा मी अजून भाकऱ्या करायला घेते. हा अरे देवा, एक चला ग. हळू हळू. रानाला आणायचं बरं का, सोडायचं नाही आता. पुन्हा हॅलो हेलो मोहिते साहब, मैं बरकत की बीवी बात कर रही हूँ. मी काय करू? तू सकाळी पण फोन केलता. तुझा नवरा नोकर आहे माझा, तर त्याला काम करू देत. हा तर ठेव फोन. नहीं साहब, मैं तो वो राना की खबर देने के लिए कॉल करी. काय खबर? वो राना इधर ही है, कुठे? इधर खेत में. तू एक काम कर, त्याला तिकडेच थांबवून ठेव, आम्ही येतो. साहब अभी मैं कैसे रुकूं? आप जल्दी आ जाओ इधर. हा तू नजर रखूस पे. हाँ हाँ मैं रखती. काय खबर साहेब? आज राणा मोठीत येणार. चला 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 चला. गोदक्का, लय जबरे चालतं बघ जेवण. लय मजा आली. बर हे बघ, आता तू थोडा वेळ पोट जरा आराम कर, लगेच कामाला लागू नका. हा अंजली चल आपण जेवून घेऊया. मी नंतर येतो. बरोबर ये मग. पांडुरंगा आता लय भारी ताणून देणार आहे मी. फरार माणसानं इतकं गाफेल राहू नये. या फरार माणसाला समजा जास्त सुरक्षित कुठे वाटते माहितीये का? कुठे? मांडीवर झोपलं की.
दिवस झालो मनावर तशी झोप झाली नाही. जरा हे तुमचं मांडीवर झोपू द्या की. नाही? चालेल पण मीच जर दगाफटका केला तर मी माझ्या संकट दगाफटका आयुष्यात करणार आहे. अहो तुम्हाला जमणारच नाही ते. आणि जरी तुम्ही दगाफटका केला मग हे असं पळण्यापेक्षा खुशी खुशी मरत मी. अहो अशी मरायची भाषा करू नका हो. अहो फरार माणसाचा शेवट असाच असतोय. तर माझं आयुष्य असंच असलं. खरं सांगू का मला हे असं पळून पळून लई कंटाळा आलाय. मग पोलिसांना शरण जा की. परत तेच. बरं जाऊ दे तो विषयच नको. मला सांगा की जरा झोपू काय? राणा उठ. राणाजी तुझी कायमची झोपायची वेळ झाली आहे. पळून जायचा विचार पण नाही करायचा. जागेवरनं हल्लास ना तर तुला नाही तर तुझ्या या बायकोला ठिसक्या. काय रे हा शिवाशी पंगा घ्यायला चालला होतास? बंदूक तर खाली ठेवू दे. मग धावतो कोण शिव आणि कोण उंदीर. नाही तू कसला ढेकळाचा शिव? अरे खरा शिव तर आमचे मोहिते साहेब आहेत आणि मी वाघ. आम्ही दोघं मिळून आहे की नाही तुला एका फटक्यात गार करणार आहे. मोहिते साहेब मी काय म्हणलं, एकदा ना एकदा हे उंदीर बिळातनं बाहेर पडणार. माझी नजर होतीच या उंदरावर. जेव्हा मला टीप मिळाली की हे उंदीर बिळातनं बाहेर निघालाय आणि मळ्यात शिरलाय तेव्हाच मी तुम्हाला फोन करून सांगितलं सगळं. पर माहिती कोणी दिली? गोदाक्का तुमच्या जवळच्याच माणसानं दिली बघ माहिती. नाव कळलं की नाही तुम्हाला विश्वास बसणार नाही. हे पप्प्या कुणी दिली तेवढं सांग. तुझ्या बायकोनं दिली ती. मी अहो नाही नाही मी नाही काय केलं. नाही काय हा गोड गोड बोलून तर थांबून ठेवला ना त्याला इतका वेळ. नाही नाही आणि तू आता आमच्या ताब्यात आहे.
तेव्हा तो तुला काही करणार नाही. घाबरायचं काहीच कारण नाही. नाही नाही हे हे समजा खोटे आहे. नाही नाही अंजली असं करणारच नाही. वय अहो खरंच मी फोन केलाच नाहीये. बघा आता हे मला खरं खोटं करण्यात काही इंटरेस्ट नाही बरं का. गुन्हेगार आमच्या ताब्यात आहे आणि आम्ही त्याला घेऊन चाललोय. त्याला घेऊन चालू त्याला. अहो नाही. कुठं घेऊन चाललाय माझ्या रानाला? अहो थांबा. उदक का हे बघा जर कुणी आता अडवलं तर मी त्याला पण अटकेन. हा आणि सरकार कामाच्यात अडथळा आणायचा नसतोय. चल रे. उदक का आपल्याच माणसांनी दगाफटका केला. उदक का व बाजू अरे अहो पण राना अहो अहो थांबा. अहो मी खरंच काही नाही केलं. मी खरं सांगते. अहो काय हो मस्तरीन बाई, अहो खोटं बोलू दे माणसानं. काल नाही होय तुम्हीच मला बोलला होता, आठवा की. परेश पाटील राणाजी आले तर मी फोन करीन तुम्हाला. नक्की काय? हो नक्की कर. अहो नाही हो. अहो ते तसं नव्हतं. अहो खरंच. एक शब्द बी बोलू नका. तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्हीच माझा विश्वासघात केला. मी असं करशील असं स्वप्नात बी वाटलं नव्हतं मला. अहो मी खरं असू सांगते. दे राणा. हे बघ ही खऱ्याची दुनिया राहिलेली नाही बाबा. उदक व बाजू अहो थांबा. अहो मी खरंच काही नाही केलं. बोला का? राणा अहो, हा, मी त्याला नाही जाऊ फोन दे. केला. अहो जाऊ दे. राना माझ्या रानाला नेऊ नका. अहो मी काय सांगते ऐका तर अरे, माझं. अहो, मी खरंच नाही केला हो फोन. राणाजी मी खरं सांगते मी नाही केला फोन. राना अहो मी खरंच नाही केला. अहो माझं एकदा ऐकून घ्या. राणाजी अहो राना अंजली आम्ही काय करून बसली? खरंच काही नाही केलं गोदाक्का. काहीच नाही केलं.